नमस्कार मित्रांनो, लिटरेचर विथ पल्लवी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलमध्ये मित्रांनो एम.एस. सेट, नेट, पेट तसेच असिस्टंट प्रोफेसर परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचरमधील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच ग्रीको रोमन पिरियड तसेच या कालखंडातील दोन महान साहित्य समीक्षक तत्वज्ञ प्लॅटो आणि अरिस्टॉटल यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी आपण एम.एस. सेटसाठी महत्त्वाचे मुद्दे, प्लॅटो व अरिस्टॉटल यांच्यातील फरक देखील पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्रीको रोमन कालखंड हा पाश्चात्य साहित्याचा पाया मानला जातो. प्राचीन ग्रीक्स व रोम यांच्या साहित्यिक, तात्विक, सांस्कृतिक परंपरेचा हा सुवर्णकाळ आहे. महाकाव्य, नाटक, तत्वज्ञान, साहित्य समीक्षा या साहित्य प्रकारांचा विकास याच काळात झाला. होमर, प्लॅटो, अरिस्टॉटल, व्हर्जिल, ओविड यासारख्या महान साहित्यिकांनी, तत्वज्ञांनी या कालखंडाला समृद्ध केले. इंग्रजी इतिहासाचा अभ्यास करताना हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रीक साहित्याला मदर ऑफ वेस्टर्न लिटरेचर म्हणजेच पाश्चात्य साहित्याची जननी म्हटले जाते. आजच्या आधुनिक साहित्याचे अनेक मूलभूत सिद्धांत ग्रीक साहित्यामध्ये आढळून येतात. प्रमुख लेखक या काळात झालेले होमर यांनी फादर ऑफ इपिक पोएट्री असे म्हटले जाते. द इलियाड, द ओडिसेस ही त्यांची दोन महाकाव्य आहेत. एस्किलस यांना फादर ऑफ ट्रॅजेडी म्हणून ओळखले जाते. ग्रीक शोकांतिकेच्या विकासात त्यांनी मोठे योगदान आहे. सोफोक्लिस यांनी इडिपस रेक्स हे जगप्रसिद्ध शोकांत नाटक लिहिले. युरिपिडिस यांनी आपल्या नाटकामधून मानवी भावना, मानसिक संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण केले. एरिस्टोफेन्स यांचा फादर ऑफ कॉमेडी म्हटले जाते. त्यांच्या द क्लाउड्स अँड डिसिरेटा या विनोदी नाटकांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली आहे. रोमन साहित्यावर ग्रीक साहित्याचा मोठा प्रभाव असला तरी रोमन लेखकांनी त्यांच्यामध्ये वास्तववाद, राष्ट्रप्रेम आणि वक्तृत्व कलेचा सुंदर संगम घडवून आणला. लेखक व्हर्जिल हे रोमनचे राष्ट्रीय कवी मानले जातात. त्यांचे एनेड हे महाकाव्य अत्यंत प्रसिद्ध आहे. ओविड यांनी मेटामॉर्फोसिस हा प्रसिद्ध काव्यग्रंथ लिहिला असून त्यात अनेक पुराण कथांचे सुंदर चित्रण केले आहे. होरेस हे गीतिकाव्यासाठी प्रसिद्ध असून कार्पेडियम ही संकल्पना त्यांनी लोकप्रिय केली. सिसेरो हे महान वक्ते आणि गद्यलेखक होते. पाश्चात्य वक्तृत्व कलेच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. आता आपण प्लेटोविषयी माहिती जाणून घेऊया. प्लेटो हे सॉक्रेटिस यांचे शिष्य, अरिस्टॉटल यांचे गुरु होते. त्यांनी अथेन्स येथे अकॅडमी ही जगातील पहिली उच्च शिक्षण संस्था स्थापन केली. पाश्चात्य तत्वज्ञान, साहित्य समीक्षेचा पाया रचण्यात त्यांनी मोठे योगदान आहे. प्लेटोचे साहित्यविषयक विचार जाणून घेऊया. प्लेटो यांच्या मते साहित्याचा उद्देश सत्य, नैतिकता, समाज कल्याण होता. त्यांनी मिमायसेस म्हणजेच इमिटेशन थिअरी ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते कविता ही वास्तवाचे अनुकरण करते, त्यामुळे ती सत्यापासून दूर जाते. साहित्याचा समाजावर मोठा प्रभाव पडत असल्यामुळे कवींनी समाजाला योग्य नैतिक मूल्ये दिली पाहिजेत असे ते मानत. त्यांच्या आयडियल स्टेट या संकल्पनेनुसार समाजाची दिशाभूल करणाऱ्या कवींना आदर्श राज्यात स्थान नसावे असे त्यांचे म्हणणे होते. प्लॅटो यांचे प्रमुख ग्रंथ द रिपब्लिक, आयॉन, फेइड्रस, लॉज हे होते. आता आपण अरिस्टॉटल यांच्याविषयी जाणून घेऊया. अरिस्टॉटल हे प्लॅटोचे शिष्य अलेक्झांडर द ग्रेट यांचे गुरु होते. त्यांनी लायसियम ही शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांना पोएटिक्स हा ग्रंथ साहित्य समीक्षेतील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. अरिस्टॉटलचे साहित्यविषयक विचार. अरिस्टॉटल यांच्या मते साहित्य हे जीवनाचे केवळ अनुकरण नसून ते सर्जनशील, कलात्मक पुनर्निर्मिती आहे. त्यांनी कॅथार्सिस ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते शोकांतिका प्रेक्षकांच्या मनातील भीती आणि करुणा या भावनांचे शुद्धीकरण करते. त्यांच्या शोकांतिकेचे 6 घटक त्यांनी सांगितले आहेत. पहिला घटक आहे प्लॉट, दुसरा कॅरेक्टर, तिसरा थॉट, चौथा डिक्शन, पाचवा मेलोडी, 6वा स्पेक्टॅकल. यापैकी प्लॉट इज द सोल ऑफ द ट्रॅजेडी हे विधान परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अरिस्टॉटलचे प्रमुख ग्रंथ पोएटिक्स, रेटॉरिक, पॉलिटिक्स, निकोमॅकियन, इथिक्स.
आता आपण दोन्ही महान विचारवंतांमधील महत्त्वाचा फरक पाहूया. प्लेटो यांनी साहित्यावर टीका केली, तर अरिस्टॉटल यांनी साहित्याचे समर्थन केले. प्लेटो यांच्या मते कविता सत्यापासून दूर नेते, तर अरिस्टॉटल यांच्या मते कविता ही जीवनाचे सर्जनशील कलात्मक अनुकरण आहे. प्लेटो यांनी नैतिकतेवर भर दिला, तर अरिस्टॉटल यांनी कलात्मकता, साहित्याच्या रचनात्मक सौंदर्यावर भर दिला. प्लेटो यांचा प्रसिद्ध ग्रंथ द रिपब्लिक आहे, तर अरिस्टॉटल यांचा प्रसिद्ध ग्रंथ पोएटिक्स आहे. प्लॅटो यांनी मिमेसिसकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले, तर अरिस्टॉटल यांनी मिमेसिसला सकारात्मक आणि सर्जनशील कलात्मक प्रक्रिया मानले. ग्रीको रोमन पिरियड, ग्रीक रोमन लिटरेचर तसेच प्लॅटो आणि अरिस्टॉटल यांच्या साहित्यविषयक विचारांचा सविस्तर अभ्यास केला. एच सेट नेट पेट परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लिटरेचर विथ पल्लवी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये.